बुलेटिनमध्ये पावसासंदर्भातली आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी। मुंबई पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता नाशिकच्या दिशेने सरकणार आहे। नाशिकमध्ये उद्या ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारला देखील इशारा देण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत नाशिककरांना अलर्ट जारी केलाय। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना केलंय। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या 5 तालुक्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद राहणार। आठवडी बाजार ओन्ली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण मध्ये बंद राहणार आणि कारण नसताना प्रवास टाळण्याची सर्वांना सूचना परत देण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान या अलर्टच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्व पर्यटन स्थळं उद्या बंद राहणार आहेत। दुगारवाडी धबधबा, हरिहरगड ही पर्यटन स्थळं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत। नाशिकमध्ये उद्या हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। माझी सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना यही विनंती राहील की कारण नसताना आपण बाहेर पडू नये। पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे। म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे। ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं, जेणेकरून त्या ठिकाणी आपलं माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचणी होणार नाही। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्र्यंबकेश्वर देवस्थानाला येणं टाळावं। तसेच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बर्स्टचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला भगदाड पडलाय। भल्या मोठ्या भगदाडामुळे इथं अपघात होण्याचीही भीती आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। तातडीनं हे भगदाड बुजवावं अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांमधून केली जाते। दरम्यान पालघर आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर ठाणे आणि मुंबईला उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाणे आणि मुंबईला उद्या ऑरेंज अलर्ट असला तरी पालघर आणि रायगड जिल्ह्याला मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघरला गेल्या काही दिवसांपासून सततचा रेड अलर्ट मिळतो आहे। उद्या देखील पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसंच रायगड जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुंबईतील पावसाबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट सभागृहातून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलंय। वारे वाहणार असल्यानं त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काहींना वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली आहे। नागरिकांनी प्रवास टाळावा, अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा असं विशेष आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर पर्यटन टाळण्याची विनंती देखील फडणवीसांनी केली आहे।
2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आत्ता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो. यानंतरची बातमी मुंबईतील बोरिवली परिसरात एक मोठी दुर्घटना टळली आहे. मेट्रो मॉल समोर सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पातील स्लॅब अचानक कोसळला. काही तासांपूर्वी ही घटना घडली आहे. स्लॅब खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं यात नुकसान झालंय. काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसासह वाऱ्याचा फटका या बांधकामाला बसल्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आलेलं आहे. अडकलेली वाहनं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. तर पालघर आणि नालासोपारा परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची मुंबई, गुजरात आणि उपनगरीय रेल्वे सेवा आज पूर्णपणे विस्कळीत झाली. पालघर स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचलं. ते अगदी प्लॅटफॉर्मच्या पातळीला समांतर आल्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून डहाणू आणि विरार दरम्यानची रेल्वे वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे थांबवण्यात आली होती. पालघर जिल्ह्यात सलग रेड अलर्ट मिळतोय पावसाचा आणि त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत. सततच्या पावसामुळे अनेक परिसर जलमय झालेला आहे. पालघर जिल्ह्यात रेल्वे स्थानकं सुद्धा पाण्यानं भरलेली आहेत. अगदी रेल्वे रुळही खालचे दिसत नाही आहेत. प्लॅटफॉर्मच्या पातळीच्या समांतर पाणी वाहतं आहे आणि त्यामुळेच याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झालेला आहे. तर मुंबई पुण्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी. अतिवृष्टीमुळे मुंबई पुणे मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसलाय. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात तर दरड कोसळली आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प करावी लागली. दरडीबरोबरच मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगाराच रस्त्यावर आलाय. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं असून जेसीबी आणि पोकलिन मशीनच्या साह्यानं हा सगळा ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, आपण पण सगळ्यांनी बघितलाय. हा प्रवाह यापूर्वी कधी तिकडनं आलेला नाहीये. हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागनं मोठे मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ऍक्च्युली स्ट्रक्चर किंवा बोगद्याची तसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून. आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय. अजून 1-2 तासात सगळं काम संपल. दरम्यान या मिसिंग लिंक बाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एक अजब दावा केलाय. मिसिंग लिंक सुरू करताना बळी दिला होता असा दावा यशोमती ठाकूर यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आजच्या या सरकारमध्ये जे काही सुरू आहे ते असहनीय आहे. एक गोष्ट कानावर आली होती की ज्यावेळेला मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे काय बळीगिळी पण दिला म्हणताय. म्हणजे हे सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे. म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत. एकीकडे मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरही अपघाताची शक्यता वाढली आहे. पहिल्याच जोरदार पावसामुळे समृद्धी महामार्गावरही आता खड्डे पडलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे जाताना वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अनेक पुलांवर खड्डे पडलेले आहेत. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज देखील येत नाहीये आणि त्यामुळेच इथं अपघाताचीही शक्यता वर्तवली जाते. समृद्धी महामार्गावरील या खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी.
मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडवर खड्डे पडल्याची घटना ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर देखील खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। समृद्धी महामार्गावर जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीने खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे जाताना 507 नंबरच्या या लिंक जवळ आहोत। जो नंबर या समृद्धी महामार्गावर दिलेले आहे त्या ठिकाणी आहोत आणि हे एक पूल आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळ्या गाड्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या समृद्धीवर अक्षरशः या पूलवर खड्डे पडलेले आहेत। फक्त याच ठिकाणी नाही तर पुढे जर आपण गेलो तर पुढे पण अशाच पद्धतीने खड्डे पाहायला मिळतात आणि त्यामुळे या सगळ्या समृद्धी महामार्गावर तब्बल 120च्या वेगाने वाहनं चालतात आणि अशा खड्डे हे पाण्यामुळे कळत नाही। थेट या ही जे खड्डे पडलेले आहे त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे खड्डा देखील जाणवत नाही आणि अशा पद्धतीने या सगळ्या ठिकाणी वाहतूक थेट जे आहे समृद्धीवर आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या पद्धतीने थेट असे खड्डे अनेक ठिकाणी या ब्रिजवर पाहायला मिळतात आणि त्यामुळे वाहनधारकांनी आता पावसात जर गाडी चालवत असेल आणि वेगात गाडी असेल तर गाडीचा स्पीड पाहता या खड्ड्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा मोठा अपघात देखील होऊ शकतो। कारण पावसामुळे हे खड्डे जाणवत नाही आहे। हे फक्त एक ठिकाणी नाही तर या पूलवर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने हे खड्डे पाहायला मिळतात आणि त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता आहे। पाऊस जोरदार पडलेला आहे या ठिकाणी आणि त्यामुळे अशा पद्धतीने समृद्धीवर देखील आता खड्डे पाहायला मिळतात। मिसिंग लिंक रोडवर देखील खड्डे पाहायला मिळाले, त्यानंतर दरड कोसळली आणि आता समृद्धीवर देखील अशा पद्धतीने खड्डे पाहायला मिळतात। त्यामुळे तुम्ही जर संभाजीनगर नाशिक प्रवास करत असेल तर खड्ड्यांकडे लक्ष द्या, कारण हे खड्डे पाण्यामुळे समजत नाही आहे आणि वेग जास्त असला तर गाडीचा अपघात देखील होऊ शकतो। त्यामुळे आता हे समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि हे खड्डे बुजवले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV। तर मुसळधार पावसाचा इथं मुंबईच्या लोकलवरही काही परिणाम झालेला आहे। सेंट्रल आणि हार्बर लाईन मधील लोकल सेवा ही 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकलवर नेहमीच परिणाम होत असतो, यंदाही हा परिणाम जाणवतोय। विशेषतः पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे, तर सेंट्रल आणि हार्बर लाईन उशिरानं धावत आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय सध्या माहिती मिळतेय रेल्वे सेवेसंदर्भात? नक्कीच आपण त्याचाच आढावा घेण्यासाठी सध्या घाटकोपर रेल्वे स्थानकावरती उभं असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणच्या ज्या रेल्वे आहेत, खरं तर सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे या काहीशा 15 ते 20 मिनिटाच्या अंतरानं उशिरा सुरू आहेत, मात्र पलीकडची वेस्टर्न रेल्वे आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की सकाळीच संपूर्ण नालासोपारा, विरार, वसई या भागामध्ये पाणी ट्रॅकवरती आलेलं होतं, त्याच्यामुळे तिकडचं वेळापत्रक आहे जे रेल्वेचं ते पूर्ण कोलमडलेलं होतं। तिकडे आता ज्या रेल्वे स्थानकं आहेत तिथून पश्चिम रेल्वेच्या वतीनं काही बसेसची सुविधा करण्यात येते, तसेच तिकडच्या प्रवाशांना पोहे असेल, स्नॅक्स असेल किंवा त्यांना बसची सुविधा करण्यात येते। तर इकडे आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये हार्बरवरती मगाशी GTP नगरला झाड पडलेलं होतं ते काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर जी रेल्वे आहे इकडची पूर्व पदावरती येते, फक्त आता 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही रेल्वे सेवा सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। तिकडं कुर्ला असेल त्या ठिकाणी काहीसं ट्रॅकवरती पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे, चुना भट्टीला देखील काहीसं ट्रॅकवरती पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। त्या अनुषंगानं इकडे तसं म्हणायला गेलं तर रेल्वे जे आहेत ते पूर्व पदावर आहे, फक्त 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। मात्र पश्चिम रेल्वेची जर स्थिती बघितली तर काहीशी अवघड असल्यानं त्यामुळे बघतोय की तिकडच्या नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागतोय। नक्की, धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। एकूण राज्यभरातच पावसानं थैमान घातलेलं आहे। पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले आहेत। पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वीच नदीला पूर आलाय, त्यामुळे आळंदी शहरात आता सध्या येणं सुरक्षित नाही अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिली आहे। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनानं देखील एक सार्वजनिक आवाहन केलेलं आहे। वारकऱ्यांनी आहे तिथेच थांबावं अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। आळंदीमध्ये आतापर्यंत 408 भाविकांची सुटका करण्यात आलेली आहे। 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे
आता वारी 10 तारखेला पुण्यात पोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल, किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही. बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे. दुसरीकडे पुण्याच्या मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि त्यात एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात पहाटे घरावर दरड कोसळली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ढगफुटी सदृश्य पावसानंतर डोंगरकड्याचा एक मोठा भाग कोसळून 5 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. या दुर्घटनेत नंदू तिकोने, अनिता तिकोने आणि माऊली तिकोने यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून दरड प्रवण क्षेत्र घोषित झालेल्या पाटण गावाचं पुनर्वसन माळीण गावाच्या पुनर्वसनाच्या धर्तीवर करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये या ठिकाणाहूनच ती लँडस्लाईड झाली होती आणि त्या डोंगरकडा आणि दरड कोसळत हा पूर्ण मलबा या ठिकाणी 4 ते 5 घरांवर पोचला होता. या ठिकाणी तिकोने नावाचे जे कुटुंबीय होते ते एकाच घरातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 4 ते 5 घरांमध्ये जवळपास 30 ते 35 लोक होते आणि त्या सर्वांना सुरक्षितरित्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थलांतरित करण्यात आलं, परंतु त्यानंतर जे तिकोने कुटुंबीय आहे त्यातले तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता जवळपास 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आता 3ही मृतदेह ताब्यात घेतले असून शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले. आता सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी गावातली जे धोकादायक घरं आहेत त्या ठिकाणच्या लोकांना आता सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात आहे. आपण पाहू शकता की इथे काही नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येते. पुढची कुठलीही दुर्घटना जी आहे ती दुर्घटना पुन्हा होऊ नये किंवा पुन्हा अशा पद्धतीने जीविताला हानी होऊ नये यासाठी गावाकडून खबरदारीचा उपाय केला जातो आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतर आणि NDRFच्या सूचनेनंतर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आले आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन शेवटचा जो हात आहे तो त्या ठिकाणी फिरवला जातो आहे. मलबा काढला जातो आहे. झाडं धोकादायक जी झाडं आहेत त्या ठिकाणी काढण्यात येत आहे, परंतु इथली जी काही डोंगरकडांच्या पायथ्याशी असलेली घरं आहेत ती मात्र या ठिकाणी तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आपण यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत ग्रामपंचायतीतील काही पदाधिकारी आहेत. आता आपण गावात खबरदारीचा उपाय म्हणून काय केलेलं आहे? गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना आपण दुसरीकडे स्थलांतरित केलं आहे. कोणी नातेवाईकांकडं किंवा कोणाची इकडे दुसरी घरं असतील तिकडं असं पाठवून दिलं आहे. आजची जी घटना घडली यामध्ये साधारण किती 30 ते 35 लोक अडकले होते अशी प्राथमिक माहिती आहे. 3 मृतदेह काढलेले आहेत. आता पुढच्या काळामध्ये जिल्हा प्रशासनाने यावर काय केलं पाहिजे अशी तुमची मागणी? आता तसं म्हटलं तर ह्याची अशी पुन्हा घटना होऊ नये म्हणून ॲक्च्युली ह्या गावाचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. साधारण किती उंबऱ्यांचं घर आहे? किती लोकांचं पुनर्वसन करावं लागेल? किती जागा लागेल त्याला? 250 लोक आहेत. 15 एकर जमीन त्याला गरजेची आहे. 250 घरं आहेत. एकूणच पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे अनेक वर्ष प्रलंबित होता, तो जर झाला असता तर ही दुर्घटना घडली नसती. तर काय पुनर्वसन म्हणजे नेमकं काय व्हायला अपेक्षित आहे? प्रशासनाने अगोदरच सर्व व्यक्ती ज्या गावामध्ये राहतात त्यांना कुठेतरी शिफ्ट करायला पाहिजे होतं, तरी मोठी दुर्घटना घडली नसती आणि एका घरामधले 3 व्यक्ती आज मृत झालेत, ते मृत झाले नसते. 1500 लोकांचं पुनर्वसन या ठिकाणी झालं पाहिजे. 250 घरं जर त्यांना जर दिली तर माळींसारखंच पुनर्वसन होऊ शकतं. अन्यथा या ठिकाणची जी डोंगरकडा आहे ती अन्य घरांवर येऊन आणखीही भविष्यामध्ये मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून देखील यांना वारंवार नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांना त्यांच्या मनाप्रमाणे पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते गाव सोडायला तयार नाही आहेत. कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पाटण, मावळ. दरम्यान मावळमध्ये इंद्रायणी नदीच्या पुरात अडकलेल्या 4 भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कार्ला इथल्या इंद्रायणी नदीपात्रात असलेल्या संत संतोष गिरी आश्रमात 4 भाविक गेल्या 2 दिवसांपासून अडकून पडले होते. PMRDAच्या रेस्क्यू टीमकडून 4 भाविक आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका श्वानाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
इंद्रायणी नदीच्या पात्रात अनधिकृत बांधकामं झाल्यामुळेच नदीचं पात्र वळवण्यात आलं आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी पात्र सोडून रहिवासी भागात बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी आता त्याचं पात्र सोडून वाहत आहे. इंद्रायणी नदीच्या पुराचं पाणी हे आसपासच्या या आश्रमामध्ये आहे. आता मी उभा आहे मळवली येथील संत शंकरगिरी महाराज आणि संतोषगिरी महाराज यांच्या आश्रमामध्ये. कारल्यातलं हे आश्रम आहे. या आश्रमामध्ये काही महाराज आणि आहेत. या ठिकाणी PMRDAच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. इथे ज्या पद्धतीने इंद्रायणी नदीचं पाणी या आश्रमामध्ये शिरलं आहे त्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी अडकलेत. आपण पाहू शकता एका आजोबांना या ठिकाणी रेस्क्यू केलं जातं आहे. सुखरूपरित्या त्यांना बाहेर काढलं जाते. आत्ता काही वेळापूर्वी 2 मावशांना देखील या ठिकाणी काढलेला आहे. पावसाचा अंदाज जो आहे तो आला नसल्यामुळे आणि अचानक ढगफुटी सदृश्य पावसामुळे या ठिकाणी या मावशींना आपण सुरक्षितरित्या या ठिकाणी आणलेलं आहे. मावशी तुम्ही बोला. 4 लोक होते आपली, ठीक आहे. तर 2 लेडीज होत्या आणि 2 जेंट्स आहेत, वयस्कर माणसं आहेत आणि एक आपला कुत्रा पण आहे आतमध्ये. तर तो आतमध्ये सध्या अडकला आहे. आता त्याला पण आपल्याला रेस्क्यू करायचं आहे. पाणी किती वाजता वाढलं होतं आणि कधी लक्षात आलं? आपल्याला सकाळी जवळपास लक्षात आलेलं आहे, एक नाही का 9-10च्या नंतर पाणी जास्त वाढलं. सकाळी टीम आले होते तेव्हा गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि 10 नंतर जरा जास्तच पाणी वाढायला लागलेलं आहे. जो आता जसं जसं पाऊस वाढतोय तर तसं तसं पुन्हा पाऊस नाही का पातळी वाढतच चाललेली आहे. तर त्यामुळे रेस्क्यू टीमला केला आम्ही कॉल. रेस्क्यू टीमने आम्हाला जसं रिस्पॉन्स चांगला दिला आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे योग्य प्रकारे. या ठिकाणी आता नदी दरम्यान पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब अडकलेलं आहे. विशेषतः मळवली परिसरामध्ये या कुटुंबाने एक बंगला बुक केला होता. वर्षा सहलीसाठी ते तिथं गेले होते. मात्र पावसामुळे संपूर्ण परिसरच जलमय झाला. पावसामुळेच त्यांनी रविवारी न परतण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारी परिस्थिती आणखी बिकट झाली आणि सगळं कुटुंब इथं अडकलं. कुटुंबातील सगळेच जण अन्न पाण्याविना राहिलेत. लहान मुलं आणि महिलाही अडकल्या. मदत मिळत नसल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागलं आहे. कारला ते लोहगड किल्ला जाणारा मार्ग पावसाच्या पाण्याखाली गेलेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे या परिसरातील अनेक लहान ओढे पाण्याच्या प्रवाहांना पूर आला आहे. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला आहे. लोहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना तसंच स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. साचलेल्या पाण्यात काही नागरिक आणि वाहनं अडकून पडलेली आहेत. प्रशासनाकडून तातडीनं बचाव कार्य हाती घेण्यात आलंय. मदत आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली असून सुरक्षित स्थळी त्यांचं स्थलांतर करण्याचं काम सुरू आहे. तर विरार परिसरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं. सखल वस्त्या, अंतर्गत रस्ते आणि काही प्रमुख मार्गांवर देखील पावसाचं पाणी साचलं आणि याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला. विशेषतः वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची ये जा करताना मोठी गैरसोय होते. काही ठिकाणी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिक प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर पावसाचा जोर मात्र आणखीन कायम राहिला तर आणखी काही भागांमध्ये पाणी साचू शकतं. रायगडमध्ये जाऊया. रायगडमध्ये सावित्री नदीचं रौद्र रूप समोर आलेलं आहे. महाड शहराला सावित्री नदीनं आता घेराव घातलाय. सावित्री नदीच्या पुरात दादली दस्तुरी पूल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे सावित्रीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होतीये. महाबळेश्वर, पोलादपूरमधून वाहणारे झरे, तुडुंब भरलेली धरणं यांचा विसर्ग वाढल्यामुळे आता सावित्री नदीच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात अखेर पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 1 ते 1.5 तासांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे विशेषतः भात शेतीला मोठा फायदा होऊ शकतो. तर सध्या नंदुरबार जिल्ह्यातील केवळ नवापूर तालुक्यातच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यांमध्ये अद्याप शेतकऱ्यांची नजर आभाळाकडेच आहे. नवापूरमधील पावसामुळे मात्र खरीप हंगामाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
यानंतर आणखी काही घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा NDTV मराठी.